मंगला मांडवेकर म्हणून, त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावं काय नेमकं काय आहे, फॅनमध्ये काय अडचण आहे काय नाही आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या मैत्रिणींनो, आम्ही हे फॅनचं प्रशिक्षण सरांना सांगितलेलं की आम्ही घरी बसलेलो आहोत तर आम्हाला काहीतरी प्रशिक्षण द्या. तेव्हा सरांनी सांगितलं की आपल्याला फॅनचं प्रशिक्षण सांगितलं. पण हे जेव्हा दिसते तसं नाही आहे, म्हणजे हे करणं असं वाटतं आपल्याला की हे सोपं आहे असं, परंतु त्याच्यामध्ये ते बनवताना एक सुद्धा तार सुद्धा हे झाली ना तरी तो शॉक लागू शकतो आणि तो शॉक मला लागलेला आहे, त्याच्यामुळे मी सांगते तुला. आणि त्याच्यामध्ये कसं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ते आपण काय काळजीपूर्वक असं टाकायचं असतं की किती वेळा तरी आम्ही 4 वेळा म्हणजे फॅन पूर्ण करून सुद्धा पूर्ण असं तयार करून सुद्धा फिरत नाही, पुन्हा खोलून पुन्हा त्याची हे जे केलेलं आहे पूर्ण हे जे केलेलं आहे ते काढून हे पण काढून पूर्ण हे असं करून ना आम्ही 3-4 वेळा प्रयत्न केलेले आहेत. पूर्ण असं नीट करून ना हे सगळं पुन्हा पुन्हा टाकून बघितलेलं आहे आणि त्यानंतर ते फॅन तयार केलेले आहे. म्हणजे त्यानंतर आपल्याला समजते तर त्याच्यामध्ये काय चुका झालेल्या आहेत. आणि जोपर्यंत आपल्याला चुका कळत नाही असं फॅन तयार झाला तर आपल्याला असं तयार झाला पण त्याच्यामध्ये चुका सुद्धा होतात. त्याच्यामध्ये ही पातळ वायर सुद्धा एक सुद्धा कट झालेली असली ना तरी सुद्धा तो फॅन चालणार नाही. तर ही वायर जी ह्याला टच झाली नाही अशी पट्टी, ही जर पट्टी लावली नाही किंवा पट्टी जर व्यवस्थित लावली नाही ही वायर ह्याला टच झाली तरी वायरिंगचं सुद्धा असं दिसताना सोपं दिसतं पण इथे सुद्धा किती तर ह्याच्या 4 वायरी आहेत. त्या वायरी नक्की कुठे पाहिजे ह्याला ते सुद्धा महत्वाचं आहे. ते सुद्धा जर व्यवस्थित जोडलं नाही तर फॅन उलटा पण फिरू शकतो. म्हणजे आपण व्यवस्थित जोडलं नाही, वायरिंग व्यवस्थित केली नाही तर फॅन उलटा फिरतो किंवा फिरणार नाही. रोटर जो आहे तो वरचा तो व्यवस्थित बसवणार नाही तर फॅन फिरणार नाही. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर शिकायला मिळाल्या. आम्ही तर कधी हातात नव्हतं तेव्हा काय असं नुसतं फॅन काहीतरी कट झालं किंवा काय झालं तर मिस्टरांना बोलवायचे तर हे काम करून द्या, कारण की आपला आणि त्याचा संबंधच नाही ना. कधी आपण सुद्धा करके दो किंवा हे करून द्या असं आपण ह्याच्यामध्ये गेलोच नव्हतो, त्याच्यामुळे ह्याची काहीच आम्हाला कल्पना नव्हती. पण हे प्रशिक्षण घेतल्यामुळे आम्हाला रोटर कशाला म्हणतात, नंतर कॅपॅसिटर कशाला म्हणतात, तर ते बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद.